स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण आहे ना मसाला मटन करी करणार आहोत आणि ती कशी करायची ते तुम्हाला सांगते। हे पहा, पहिले मी काय करते, एक पळी तेल घालते। हे पहा, एकच पळी घातली मी तुमच्या समोर। आणि जिरं घालायचं आपण। मी 1 किलो मटन आणलेलं आहे बोकड्याचं फ्रेश। आणि हे पहा, जिरं घातलं आणि हे पहा आपलं जिरं मस्त तडतडत आहे। आणि आता आपण हे मटण याच्यात टाकायचं। हे पहा, आपलं मस्तपैकी मसाला मटण करी आहे आणि कशी करायची ते पण सांगते। हे पहा, असं मस्त वर खाली करून घ्यायचं आणि 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं। हे हळद नाही टाकायची। हा पहा, असे 10 मिनिटं झाकून ठेवा। हळद नाही टाकायची, फक्त या साईडला ठेवलं फक्त। हे पहा, मी मसाला मटन करीसाठी काय काय घेतलंय तुम्हाला सांगते। हे पहा, मी 4 कांदे घेतलेले आहे। हे 2 वेगळे कांदे आहे भाजीला आणि परत हे पण भाजीचे जे। आणि खडा मसाला आहे आपला, हे पहा, पाहू शकता तुम्ही। परत मी लसूण आणि अद्रक घेतलं आहे। 2 टमाटे आणि 6 छोटे छोटे मिरच्या आहे आपल्या, फिकट आहे। 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट नाही आहे। हे पहा, आता काय करायचं, हे कांदे आपण पहिले कापायचे। असे कापलेले मी, याची पेज करायची आपल्याला दळून। हे पहा, मी कांदे कापून टाकले आणि एवढा लसूण आहे हा पण याच्यातच घालायचा। आणि अद्रकचा तुकडा आहे, त्याला अशी बारीक काप करून घ्यायची। हे पहा, मी अद्रकचे अशी काप करून घेतली आणि हे 2 जे कांदे आहे ना, याची अशी काप करायची, अशी बारीक काप करायची। हे पहा, आपले लसूण आणि कांदा हे एकत्र दळायचं आता, अद्रक वगैरे पेस्ट करायची याची। अशी काप केली आपण। आणि हे टमाटे पण आपल्याला दळायचे जे, त्याच्यामुळे आपण याला अशा फोडी करून घ्यायच्या, अशा कापून घ्यायच्या। 1 टमाटरच्या अशा 4 फोडी अशा करायच्या। आता मी तेल घालते, आपला कुकर तापलेला आहे। हे पहा, हे 3 पळे तेल घातलंय मी। हे पहा, मी पहिले कांदे टाकते हे, आणि हे कांदे चांगले परतू द्यायचे, थोडेसे लाल होईपर्यंत। तेलातच परतू द्या। हे पहा, मी झाकण ठेवून दिलं आता। हे पहा, आपले लसूण आणि कांदा हे एकत्र दळायचं आता, अद्रक वगैरे पेस्ट करायची याची। हे पहा, आपले कांदे अद्रक लसूण दळलं गेलं। आता टमाटे आणि मिरची दळून घेते मी। हे पहा, आता आपले कांदे गोल्डन कलरचे झाले का ते पाहू। हे पहा, अजून झाले नाहीये, अजून करायचे। हे मटण टाकलेलं आहे, त्याला अंगाचंच पाणी सुटलं। हे पहा, असे मस्त गोल्डन कलरचे झाले। हे पहा, पाहू शकता। आणि आपला हा खडा मसाला पूर्ण याच्यातच जाऊ द्यायचा आता। असे मस्त परतून घ्यायचे। हे पहा, खडा मसाला परतून झाल्यावर आपलं हे पूर्ण कांदा लसूण आणि अद्रक हे पेस्ट याच्यात टाकायची। अशी मस्त परतून घ्यायची। हे झाकण पण ठेवून द्यायचं। मी टमाटे मिरची एकत्र दळलेलं आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा, टमाटे मिरची एकत्र दळायची आपल्याला आणि हे पण याच्यातच टाकायचं आहे। हे पहा, हे पूर्ण असं कालायचं आणि पूर्ण शिजू द्यायचं मस्त, तोपर्यंत आपण झाकण ठेवून देऊ। चला, आता आपण हे खोलून पाहते। हे पहा, याच्यात आता मी गरम मसाला वगैरे टाकते। हे पहा, हा आपला आला पहिले गरम मसाला। आणि आता आलं धण्याची कूट। हे पहा, आता आली आपली हळद। हे पहा, आता आपण हे कालून घ्यायचं एकत्र मस्त असं आणि परत परतू द्यायचं चांगला। हे पहा, आता आपण तिखट घालायचं आहे। हे पहा, 1.5 चमचा तिखट आहे।
हे असं परतून घ्यायचं मस्त. हे पहा, हे पहा मस्त परतून झालेला आहे आपला मसाला. आणि हे पहा आपलं मटण इकडे या साईडला. मी फक्त हळद टाकलेली नाही आहे. आणि हे आपलं मटण आता याच्यात टाकायचं. हे पहा पूर्ण मटण घालायचं. आणि हे एकजीव करायचं. आणि खूप मस्त येतोय, वास तो खूप छान येतोय. आणि नवीन आणि सोपी आणि सरळ पद्धत आहे आपली. हे पहा तुम्ही करून बघा मसाला मटण करी. आता आहे ना थोडं गरम पाणी ठेवू आपण आणि याच्यात टाकायचं गलासभर आणि 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. हे पहा मी पाणी घालते आता थोडंसं गरम. हे पहा बस. आता असं कालून घेऊ आपण. हे पहा. आणि आता मीठ घालायचं बाकी आपलं. मीठ घाला तुम्ही. हे पहा. आणि मी पहिले भाजी जी टाकली ना कढईमध्ये त्याच्यात मीठ न होतं टाकलेलं, आता टाकलं. हे पहा. आणि हे पण असं मस्त कालून घ्यायचं आणि 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. हे पहा आपली भाजी झाली तयार गरमागरम. आता आपण शिट्टी शिजवून घेऊ. आपली भाजी मस्त झालेली आहे आणि गरमागरम आहे. आणि आता मी कोथिंबीर घालते. हे पहा. आणि तुम्हाला ताट करून दाखवते पहिले. ही माझी कुरकुरीत भाकर. आणि आपली आता भाजी टाकायची आपण ताटमध्ये. ताट करून दाखवते मी तुम्हाला. हे पहा मस्तपैकी गरमागरम भाजी, मसाला मटण करी. या मटण खायला या. हे झालं ताट तुमच्यासाठी. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.